नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. तिसरी मंथन. सर्वांचा प्रश्न होता की दादा मॅथचे लेक्चर कधी येणार, मॅथचे लेक्चर कधी येणार. आता इंग्लिशचे तर पडताय, मराठीचे पण पडतायत, पण मॅथचे कधी येणार. मॅथचा तुमच्यासाठी ऋषी दादा तुमच्यासाठी लेक्चर्स घेऊन आलेले आहेत. तिसरी मंथन आजपासून रेग्युलर तुमच्यासाठी मॅथचे लेक्चर घेऊन येणार आहेत. सर्वांना मंथनचे सगळे लेक्चर्स आपले शेअर करायचे, प्लेलिस्ट शेअर करा. आजपासून मंथन 15 ते 20 दिवसात तुमचा मॅथ्स कव्हर करून घेणार आहेत तुमच्या ऋषी दादा. टेन्शन घेऊ नका. पहिला चॅप्टर जास्त वेळ न घालवता पहिला धडा आहे तुमचा संख्याज्ञान. आता संख्याज्ञान खूप सोपा चॅप्टर आहे, लक्षात घ्या. 3 अंकी पर्यंतच्या संख्या शब्दात व्यक्त करणे. 3 अंकी संख्या शब्दात व्यक्त करणे. आता हे सगळं सोडून द्या. तुम्हाला एकाच याच्यात सांगतोय 3 अंकी आहे, बरोबर. ही समजा 3 अंकी, याला मराठीतून असं लिहितात, बरोबर. असं तुम्ही मराठीतून लिहितात, बरोबर. हे इंग्रजीमधून याला म्हणतात एकक स्थान. काय म्हणतात? एकक स्थान. इंग्रजीमधून म्हणतात युनिट प्लेस. एकक स्थान किंवा युनिट प्लेस. याला म्हणतात दशक स्थान किंवा टेन्स प्लेस. दशक किंवा टेन्स प्लेस. याला म्हणतात शतक स्थान किंवा हंड्रेड्स प्लेस. काय म्हणतात? हंड्रेड्स प्लेस. या 3च गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. एकक, दशक, शतक. एकक, दशक, शतक. एकक, दशक, शतक. बस. युनिट, टेन्स, 100. युनिट, टेन्स, 100. एवढं जर लक्षात ठेवलं. आता याला एककच का बरं म्हणतात, याला दशकच का बरं म्हणतात आणि याला शतकच का बरं म्हणतात, प्रश्नचिन्ह निर्माण होतो. लक्षात घ्या, 2ची जर आपण किंमत ठरवली तर 2ची किंमत येते 2, म्हणजे 2 गुणिले 1 इक्वल टू 2, म्हणजे म्हणून याला काय म्हणतात? एकक. 2ची किंमत काय? या पूर्ण 832 मध्ये 2ची किंमत काय आहेत? एकक, म्हणजे 2. मग किती एकक आहे? 2 एकक म्हणजे 2. 3ची किंमत आता 3 नाही येणार. 3ची किंमत काय किती आहे? 3 दशक. मग 3 गुणिले किती? 10. 3 दशक आहे, म्हणजे किती होतात? 30. मग 3 दशक. पहिला दशक 10, दुसरा दशक 20, तिसरा दशक 30, म्हणजे 3 काय आहेत? दशक. मग याची व्हॅल्यू काय आली? 30. आता 8 आहे. 8 कुठे आहे? शतक स्थानावर. मग किती शतक आहेत? 8 शतक. किती? 8 शतक. शतक म्हणजे माहिती ना, सेंचुरी. आपण म्हणतो 100. शतक मारताना विराट कोहलीचे कोण कोण फॅन आहे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय बरं. आणि तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना, तिसरीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ग्रुपमध्येही जॉईन करायचे. सर्वांना शेअर करा, सर्वांना. मग हे किती झाले? 800. आता बघा, हे सगळं कळालं तुम्हाला. आता जेव्हा वाचतो आपण, तुम्हाला तर हे जर अवघड जात असेल तर तुम्ही असं वाचा, 830 आणि 2 म्हणजे काय होता? 832. म्हणजे काय होतात? 832. याची जर बेरीज केली तुम्ही तर 800 प्लस 30 प्लस 2 मग किती होतात? 0 प्लस 0 प्लस 2 2 3 आणि हे 8 म्हणजे काय होतात? 832. 832. 832. सर्वांना समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि लवकरात लवकर तुमच्या क्वेश्चनकडे वळतो. आता पहिला प्रश्न आहे तुमचा. इथे बघा, पहिल्या प्रश्नात काय दिलेलं आहे तुम्हाला? पहिला प्रश्न काय सांगतोय? 5 6 4 म्हणजे हे किती आहे? 564 म्हणजे 564. 564 कुठे आहे? 564 ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलंय. खूप सोपे सोपे प्रश्न आहे. आता इथे पण बघा, 564 झाल्यानंतर काय आहेत? 564 झाल्यानंतर हे किती आहेत? 380. मग कुठे आहेत 380? 380 म्हणजे 380 ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर किती येते? 725. 725. मग कुठे आहेत? 700 नाही आहेत, 725 नाही आहेत, 750 नाही आहेत. बघा आता बघा, 725 नाही आहेत. मग इथे काय आलंय? 725. 725 म्हणजे काय? 100चे 3 भाग करूयात. 100चा 25वा भाग म्हणजे 100 मधून जर 25 काढले तर त्याला म्हणतात सव्वा. काय म्हणतात? सव्वा. जर 50 काढले तर त्याला म्हणतात अर्धा. आणि जर 75 काढले तर त्याला म्हणतात पाऊण. हे 3 गोष्टी लक्षात ठेवायचं: सव्वा, अर्धा आणि पाऊण. 100चे हे येतात. 1000चे काय येईल? 1000चा सव्वा येईल 250.
हजाराचा अर्धा येईल 500, हजाराचा पाऊण येईल 750. कळालं? ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग हे किती आहेत? 725. पावणे 700 किती येईल? पावणे 700 सॉरी पावणे 775. पावणे 700. कळालं का? या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बघा इथे काय 402. कुठे आहे 402? 42 नाही, 420 नाही, 402 नाही, हा 402 आहे सॉरी 402. 975 कुठे आहे? पावणे 900. आता पावणे 1000 नाही, 925 नाही, 950 नाही, हे काय पावणे 900. तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं 975. 75 ला आपण काय घेतो? पाऊन, म्हणजे पावणे 900. 550 म्हणजे काय? 550 ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलंय 550. 909 दोनदा 9 नाही, 909 नाही, 990 नाही, 909 ऑप्शन नंबर 4. तुम्हाला जर याची पीडीएफ वगैरे काही पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 777 कुठे आहे? 777. 929. 929. 929 कुठे आहेत? हे तुम्हाला वारंवार तुम्हाला याच्यावर प्रॅक्टिस क्वेश्चन पण पाहिजे असेल तर मला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कळवा, मंथनच्या ग्रुप मध्ये जॉईन होऊन. 929 कुठे आहे? 929. 929. 900. 900 नाही, 800 नाही, 900 ऑप्शन नंबर 4. 710. 710 कुठे आहे? 710. 710 ऑप्शन नंबर 4. या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपवर प्रश्न विचारू शकता. 445 कुठे आहे? 445 नाही, 440 नाही, 45. 445 ऑप्शन नंबर 4. थोडं फास्ट होत असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या नंबरवर जर तुम्ही कॉल केला, कॉल नका करू, मेसेज करा, मग मी तुम्हाला अजून सांगेल. 224. 224 ऑप्शन नंबर 1 तुमचा बरोबर येणार आहे. 224. सगळ्या नवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. 333. 3 नाही, 33 नाही, 333. 333 नाही, 333 ऑप्शन नंबर 3. 603 ऑप्शन नंबर 1च बरोबर आहे. 603. 375. आता 375 ला आपण 375 पण म्हणतो. 357 नाही, पावणे 400. पावणे 400. 375 हे दोन. पावणे 400. पावणे 400 म्हणजे काय? पावणे 400 म्हणजे काय? याला 400 ला 25 कमी. आता पावणे 400 बरोबर. पावणे 400. मग आपण बघा ड तर योग्य आहे. 375 आहे. 300 ड कशामध्ये? 1 2 आणि 3. आता याचा तर संबंध गेला, याचा पण गेला. ड मग अ बरोबर आहे की ब बरोबर आहे? तर पावणे 400 ऑप्शन नंबर 1 तुमचं बरोबर येणार आहे. 250. मग 205 नाही, 250. त्याला 250 पण म्हणतात 250 ला बरोबर. आणि 150 ला 150 पण म्हणतात. 525 नाही, 250 ऑप्शन नंबर डी. ब आणि ड म्हणजे ऑप्शन नंबर 3 तुमचं बरोबर येणार आहे. बघा हा शेवटचा प्रश्न आहे. हा नीट प्रश्न बघायचा आहे. आपले इंस्टाग्राम आयडी, युट्यूब चॅनल सगळं इथे दिले. सर्वांना फॉलो करायला विसरायचं नाही. आणि याचं उत्तर तुम्ही मला काय करायचंय कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कोणता विद्यार्थी हुशार आहे हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणि अशाच तिसरीच्या नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका.